हाय फ्रेंड्स, माझं नाव तन्वी. माझ्या चॅनलचं नाव आहे तन्वी सिया व्लॉग्स. तर आज मी तुम्हाला इथे पनीर टिक्का दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मीठ, दालचिनी आणि इथे मी चक्रफूल घेतलेलं आहे. हे साखर, आलं लसूण पेस्ट, कांदा, टॅमॅटो, लिंबू, लसूण आणि इथे आलं आहे बारीक करून घेतलेलं, सुकी मिरची, बारीक चिरलेला कांदा, काजूगर आणि शिमला मिरची आणि मेन इंग्रेडियंट्स हे आहे पनीर. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण हा कांदा घालूया. आधी पहिल्यांदा आपण याची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी हा मोठा मी कांदा चिरून घेतला आहे. त्याच्यानंतर आपण हा टॅमॅटो घालूया. आलं आणि लसूण घालूया. काजूगर आणि सुकी मिरची मिश्रण आपण सगळं चांगलं शिजवून घेऊया. कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया. गॅस बारीक करूया आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण आता बारीक याची पेस्ट लावून घेणार आहोत. थंड होते मग आपण याची पेस्ट घातल्यानंतर याच्यामध्ये शिमला मिरची घालायची. चांगली फ्राय करून घ्यायची. याच्यामध्ये फ्लेवर खूप छान येतो शिमला मिरची फ्राय केल्यावरती. मिरची चांगली आता फ्राय झालेली आहे. आपण फ्राय करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. आता याच्यामध्ये आपण दालचिनी आणि चक्रफूल घालणार आहोत. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घालूया. चांगली परतून घेऊया. चांगली काढली आपण याच्यामध्ये चिकन मिक्सर घालूया. त्याच्यानंतर आपण फ्राय केलेली शिमला मिरची घालूया. प्युरी
कांदा टाकतो, सर्व मिरची वगैरे घालून चांगलं तेलात मस्त चांगली तेल सुटेपर्यंत आपण याला करून घेऊया. आपण याच्यामध्ये आता पाणी घालूया. मिक्सर मधलंच आपण पाणी घालणार आहोत. आता आपण याच्यामध्ये आपली आता ग्रेव्ही छान शिजलेली आहे. आता आपण याच्यामध्ये पनीर घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. साखर घातली की त्याला टेस्ट छान येते. आपण बटर घालणार आहोत. नंतर यामध्ये लिंबू पिळूया. चला तर रेडी आहे आपला पनीर टिक्का मसाला. आपण आता वरून कोथिंबीर घालूया. बंद करूया.